महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। रात्री बेरात्री तासनतास विद्युत पुरवठा खंडित, महावितरण अधिकारी मस्त, कर्मचारी सुस्त। परभणी शहर हे जिल्ह्याचे ठिकाण असून शहरात तासनतास विद्युत पुरवठा वारंवार खंडित होतो। त्यावर कर्मचारी यंत्रणेच्या ढिसाळ नियोजनामुळे शहरातील जनतेत रोष वाढला आहे। शहरातील झोन क्रमांक 3 मध्ये 22,000 ग्राहक आहेत। मागील 1 महिन्यापासून शहरातील काही भागात विद्युत पुरवठा वारंवार खंडित होतो व फ्यूज कॉल कर्मचारी एकतर फोन उचलत नाहीत, रात्री फ्यूज कॉल मोबाईल बंद करतात। त्यामुळे नागरिकांना तक्रार देण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, उकाड्यात वाढ झाल्यामुळे अबालवृद्ध आणि आजारी रुग्णांना खूप त्रास होत आहे। वेळोवेळी वितरणाचे कार्यकारी अभियंता यांना प्रत्यक्ष भेटून तक्रार देऊनही परिस्थिती जशास तशीच आहे। मागील आठवड्यापासून शहरातील भीमनगर, क्रांतीनगर, अजिजिया नगर, वर्मानगर, तथागत नगर येथील विद्युत पुरवठा रात्री अपरात्री 3-3 तास खंडित होत आहे। फ्यूज कॉल ड्युटीवर असलेले कर्मचारी फोन स्विच ऑफ करून ठेवत आहेत। त्यामुळे रात्रभर विद्युत पुरवठा खंडित होऊन नागरिकांना विनाकारण त्रास होत आहे। आज कार्यकारी अभियंता शिवलकर यांना प्रत्यक्ष भेटून नागरिकांनी तक्रार केली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट महबूब शेख, परभणी। परभणी हे जिल्ह्याचे ठिकाण असून तिथे वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत आहे। दिवसातून 10 ते 15 वेळा पुरवठा खंडित होत आहे आणि थोडा जरी पाऊस पडला तर विद्युत पुरवठा खंडित होतो। आता हे महावितरण जे कार्यालय आहे ते काही तक्रारदार परभणी शहरातील निवासी तक्रार करण्यासाठी आले। आता कार्यकारी अभियंत्यांना सुद्धा त्यांनी तक्रार दिली। त्यांचं म्हणणं काय आहे आपण थोडक्यात माधवनगरीमध्ये असलेला जो डीपीचा प्रॉब्लेम आहे तो लवकर प्रशासनाने त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा आणि आमची विद्युत पुरवठा दिवसातून किती वेळा लाईट जाते? सातत्यानं तिथं म्हणजे पाऊस पडल्यानंतर वगैरे अशी खंडित होत राहते। बरं, वारंवार ते वायर खराब होत राहतं। आणि तुम्ही जे महावितरणाने जी सुविधा दिली फ्यूज कॉलची, तुम्ही ज्यावेळेस तिचा फोन लावता तर फोन बिझी दाखवतो, फोन काही रिस्पॉन्स फोन भेटतो? बऱ्याच वेळा बिझी दाखवतो किंवा उचलला तर आम्ही इकडे कामात आहोत, तिकडे कामात आहोत अशी उत्तरं मिळाली जातात। म्हणजे त्यामुळं फोनवर तुम्ही कंप्लेंट केल्यावर किती वेळानंतर विद्युत पुरवठा पूर्ववत होतो? वेळ असं खरं सांगता येत नाही। कधी कधी दिवस जातो किंवा 4-5 तास निघून जातात। असा बराचसा वेळ खर्च होतो। सध्या आम्ही माधवनगरीमध्ये आलेलो आहोत आणि कालपासून रात्री पाऊस जो पडला तेव्हापासून आमची लाईट गेलेली आहे। ग्राउंड लेवलला ज्या मॅडम आहेत त्यांचा संपर्क साधला, त्यांनी लाईट पुरवठा करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्या परीने, पण केबल जळलेलं आहे आणि ते केबल घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत। तर बघूया, आता जर केबल उपलब्ध झालं तर त्या आमच्या ज्या लाईन स्टाफ आहेत जगतपुरे मॅडम त्यांनी आश्वासन दिले की केबल मिळताच तुम्हाला लाईट आणून देऊ म्हणून। त्याच प्रयत्नात आहोत। तर बघूया जर केबल परभणी जिल्ह्याची जे कर्मचारी यंत्रणा आहे त्याच्यावर तुम्ही संतुष्ट आहात? हो, ठीक आहे। म्हणजे फॉलोअप घेतला की ते येऊन देतात आम्हाला। आता स्टोअरमधून आम्हाला साहित्य मिळत नाही, तर त्यामुळे खरं तर प्रॉब्लेम होतो। उपलब्ध असले जर त्यांनी केबल वगैरे दिलं तर तिथे मॅडम आहेत त्यात लगेच जोडून देते म्हटल्या। परभणी जे अधीक्षक अभियंता आहेत वीज वितरण कंपनीचे, त्यांना तुम्ही काय सांगणार की आता तुमची प्रत्यक्ष भेट नाही झाली तर तुम्ही त्यांना आम्ही अजून त्यांच्यापर्यंत पोहोचलेच नाही। त्यामुळे काही सांगता येणार नाही, पण जो ग्राउंड स्टाफ आहे त्यांनी सहकार्य केलेलं आहे। आज जर केबल मिळून गेला। झोन कोणता आहे? झोन माधवनगरी आहे आमचं। झोन म्हणजे झोन 3 मध्ये येते का 1 मध्ये येते? झोन 1 मध्ये येते। 1 मध्ये तुमचं काय म्हणणं आहे सर? लाईट सातत्याने दिवसातून 3-4 वेळेस कंटिन्यू जात आहे। पाऊस पडल्यावर लाईट जाणं ठीक आहे, साहजिक आहे, पण 2 थेंब पण पडत नाहीत पावसाची की लगेच लाईट जाते। एवढं म्हणजे हलक्या क्वालिटीचं सामान वापरलं जात आहे। तुम्ही जे राहता निवासी ते कोणत्या झोनमध्ये येते? 3 नंबर 3 नंबरमध्ये। विकासनगर, वर्मानगर। कर्मचारी यंत्रणा आहेत, तुम्ही संतुष्ट आहात? नाही, तुम्ही जर फोन लावला फ्यूज कॉलला तर फ्यूज कॉल फोनच लागत नाही। लागला तर काय? फोन लागतच नाही, कधी लागला तरी उचलत नाही। बोलणं तर कधी झालंच नाही। माधवनगरीमधून आलेलो आहे। आमची कालपासून लाईट नाही आहे आणि काही दुरुस्त हे करायचं असले की आम्हाला स्वतः वैयक्तिक पैसे खर्चून आम्हाला दुरुस्ती करावं लागायची। ही जरा बात हे, कारण आम्ही सगळेजण लाईट बिल भरतो। लाईट बिल भरून सुद्धा
म्हणजे पुन्हा पैसे स्वतः खर्च करून दुरुस्त करून घ्यावा लागायले, ही जरा म्हणजे व्यवस्थित गोष्ट नाही आहे. सर्व नागरिकांना आम्हाला त्रास बी होत आहे, कारण थोडं वारं हे झालं, पाऊस पडला की लाईट गेली व्हायची. आणि दिवस म्हणजे असं आम्ही काल रात्रपासून लाईट नाही आहे. आज इथं आलो तर इथं बी काही नाही. आम्हाला सांगितलं की तुम्ही इथं जा, इथून वायर हे करून घ्या, आणि इथं आलो तर ऑफिस बंद आहे. अशा या गोष्टी आहेत. परभणी शहरात झोन क्रमांक 3 या झोनमध्ये जवळपास 22,000 कस्टमर आहेत आणि 22,000 कस्टमरला जवळपास 15 कर्मचारी त्यांचा म्हणजे फॉलोअप घेतात. जर एखाद्या ठिकाणची विद्युत पुरवठा खंडित झाला तर कंप्लेंट केल्यावर जवळपास 2 ते 3 तासांनी तिथे कर्मचारी येऊन विद्युत पुरवठा पूर्ववत करतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की परभणी शहरामध्ये जे ट्रान्सफॉर्मर आहे, DP आहे, इथे खाजगी कॉन्ट्रॅक्टरना जे काम दिलेलं आहे ते तिथलं साहित्य अगदी म्हणजे डुप्लिकेट वापरली जातात. त्यामुळे वारंवार DP म्हणजे विद्युत पुरवठा खंडित होतो. साहित्य वापरल्यामुळे वायर खराब होतात, तिथल्या आर्थिंग खराब होते. असे नियमित या तक्रारी आहेत. जर परभणी महावितरण कंपनी किंवा अधिकाऱ्यांना जर इकडं लक्ष देऊन कर्मचारीचा ताफा जर वाढवला तर या बाबी पूर्ववत होतील आणि विद्युत पुरवठासुद्धा पूर्ववत होईल. नागरिकांचा जो रोष आहे तो कमी होईल. मी महाराष्ट्र उद्यासाठी परभणी. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.